राम राम मंडळी. आज IPL 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या टीममध्ये असा काही राडा झाला की विचारूच नका. पाऊस असा आडवा आला की मॅच 10-10 ओव्हरचीच खेळावी लागली. पहिले KKRच्या पोरांनी तुफान फटकेबाजी करत रणांचा डोंगर उभा केला, पण जेव्हा पंजाबची टीम मैदानात उतरली तेव्हा मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली आणि मग जे झालं ते पाहून अख्खं मैदान हादरून गेलं. तर चला आजच्या या व्हिडिओत पाहूया KKR आणि पंजाबच्या या 10 ओव्हरच्या मॅचचा पूर्ण थरार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर एक लाईक ठोकून द्या. मित्रांनो, IPL 2026च्या 12व्या सामन्यात एका बाजूला होती श्रेयस अय्यरची पंजाब किंग्ज आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेची कोलकाता नाईट रायडर्स. हा हाय व्होल्टेज सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर झाला. चाहत्यांची गर्दी आणि त्यांचा जोम एकदम खतरनाक होता. टॉससाठी जेव्हा दोन्ही कॅप्टन मैदानात आले तेव्हा नशिबानं अजिंक्य रहाणेला साथ दिली. रहाणेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, कारण त्याला माहीत होतं की घरच्या मैदानावर धावा कुटून समोरच्यावर दबाव टाकता येतो. KKRकडून ओपनिंगला आले कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन. पंजाबकडून पहिली ओव्हर टाकली अर्शदीप सिंगनं. पहिल्याच ओव्हरपासून रोमांच सुरू झाला. रहाणेनं तिसऱ्या बॉलवर थर्ड मॅनच्या दिशेनं कडक चौका मारला. शेवटच्या बॉलवर अर्शदीपनं यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला, पण फिन ॲलनच्या बॅटची कड लागून बॉल 4 रनांसाठी गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आले. पण क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. दुसऱ्या ओव्हरला आला जेवियर बाटलेट आणि त्यानं KKRची कंबरच तोडली. चौथ्या बॉलवर फिन ॲलननं मोठा शॉट मारायचा प्रयत्न केला, पण बॉल सीधा कीपर प्रभसिमरनच्या हातात गेला. ॲलन 6 रनावर बाद झाला. त्यामागून आला कॅमेरून ग्रीन. त्यानं पहिल्याच बॉलवर चौका मारला, पण बाटलेटनं शेवटच्या बॉलवर त्यालाही कीपरच्या हातात झेल द्यायला भाग पाडलं. ग्रीन 4 रनावर आऊट झाला. 16 रनांवर 2 विकेट गेल्यावर KKRची अवस्था लय बेकार झाली होती. मग आला तरुण खेळाडू अंगकृश रघुवंशी. तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये रनांची गती कमी झाली. तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला. 3.4 ओव्हरमध्ये 25 रन असताना खेळ थांबला. बराच वेळ वाट पाहिल्यावर रात्री 10:30ला पाऊस थांबला आणि 10:45ला मॅच 10-10 ओव्हरची करण्याचा निर्णय झाला. आता खेळ T10 सारखा झाला होता. 5वी ओव्हर टाकायला आला मार्को यान्सेन आणि रघुवंशीनं त्याचं पार पाणीच केलं. त्यानं या ओव्हरमध्ये 2 गगनभेदी छक्के आणि एक चौका मारून 18 रन कुटले. मॅचचं पार पारडंच फिरलं. मग 6वी ओव्हर युजी चहल घेऊन आला, पण रघुवंशीचा अवतारच वेगळा होता. त्यानं चहलला 1 छक्का आणि 2 चौके मारून ओव्हरमध्ये 16 रन काढले. KKRनं 50चा आकडा पार केला. 6 ओव्हरनंतर स्कोअर 61 होता. पण 7व्या ओव्हरमध्ये विजयकुमार वयस्कनं कॅप्टन रहाणेला 15 रनावर आऊट केलं. मग आला रिंकू सिंग. 7व्या ओव्हरमध्ये विजयकुमारनं फक्त 4 रन दिले. पण खरी मजा शेवटच्या 3 ओव्हरमध्ये होती. 8व्या ओव्हरमध्ये रिंकूनं चहलला 1 चौका आणि 1 छक्का मारून 13 रन काढले. 9व्या ओव्हरमध्ये रघुवंशीनं यान्सेनला सलग 2 छक्के मारले. KKRची टीम आता मोठ्या स्कोअरकडे जात होती. शेवटच्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगनं विजयकुमारला सलग 2 छक्के मारून स्कोअर 100च्या पार नेला. 10 ओव्हर संपली तेव्हा KKRचा स्कोअर होता 105 विरुद्ध 3. रघुवंशीनं 52 रनांची धडाकेबाज खेळी केली आणि रिंकूनं 34 रन बनवले. पंजाबसमोर 106 रनांचं मोठं लक्ष्य होतं. लक्ष्याचा पाठलाग करायला पंजाबकडून आले प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रियांशनं चौका आणि प्रभसिमरननं छक्का मारून इरादे स्पष्ट केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये कार्तिक त्यागीला प्रियांशनं 1 चौका आणि 1 छक्का मारून 23 पर्यंत स्कोअर नेला. तिसऱ्या ओव्हरमध्ये मुजराबानीलाही त्यांनी बदडून काढलं, पण चौथ्या ओव्हरमध्ये कार्तिक त्यागीनं प्रियांश आर्यला 23 रनावर क्लीन बोल्ड केलं. 5व्या ओव्हरमध्ये कॅप्टन श्रेयस अय्यरनं चौका मारला. 5 ओव्हरनंतर पंजाब 45 विरुद्ध 1 होतं. आता 5 ओव्हरमध्ये 61 रन पाहिजे होते. 6व्या ओव्हरमध्ये मुजराबानीनं प्रभसिमरनला आऊट करून धक्का दिला, पण नवीन आलेल्या कूपर कॉनलीनं छक्का मारून खातं उघडलं. 7व्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरनं अनुकूल रॉयला 1 चौका आणि 1 छक्का मारून 43 रनांचं अंतर कमी केलं. 8व्या ओव्हरमध्ये नवदीप सैनीला अय्यरनं चौका आणि कॉनलीनं छक्का मारला. आता 2 ओव्हरमध्ये 30 रन पाहिजे होते. 9व्या ओव्हरमध्ये वैभव अरोराच्या शेवटच्या 2 बॉलवर कॉनलीनं 1 चौका आणि 1 छक्का मारून पंजाबला मॅचमध्ये परत आणलं. आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 रन पाहिजे होते. गेंदबाजीला आला अनुकूल रॉय. पहिल्या बॉलवर अय्यरनं चौका मारला. दुसऱ्यावर सिंगल घेतला. तिसऱ्या बॉलवर कॉनलीनं कडक चौका मारला. आता 3 बॉलमध्ये 7 रनची गरज होती आणि काळजाचे ठोके वाढले होते. अनुकूल रॉयनं बॉल टाकला आणि श्रेयस अय्यरनं लॉंगॉनच्या वरून एक विशाल छक्का मारून मॅच खिशात घातली. पंजाब किंग्सनं 8 विकेट्सनं हा थरार जिंकला.
श्रेयस अय्यरनं 42 रनांची आणि कूपर कॉनलीनं 25 रनांची नाबाद खेळी करून पंजाबला विजयाची हॅट्रिक मिळवून दिली. काय वाटतं तुम्हाला या विजयाबद्दल? कमेंट करून नक्की सांगा.